वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर। खंडणी प्रकरणात अडथळा आणि संतोष देशमुखांची हत्या सीआयडीच्या आरोपपत्रात नमूद, तर सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे। हत्या प्रकरणात कराडच खरा आका, त्याच्याच आदेशावर संतोष देशमुखांची हत्या, आमदार सुरेश धस यांचा आरोप। बीड हत्या प्रकरण संघटित गुन्हेगारीचं जाळं, आज पुराव्यानिशी हे सिद्ध झालं, सीआयडीच्या आरोपपत्रावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड याचं आश्चर्य नाही, मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंदाधुंद कारभार चालू शकत नाही, सुप्रिया सुळेंची टीका। बीड हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातून 2 जणांना वगळलं, पुरावे न मिळाल्यानं रणजित मुळे, सिद्धार्थ सोनवणेचं नाव नाही, सोनवणेनं देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप। बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट, जिल्हा कारागृहानं 22 फेब्रुवारीपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले, देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप। आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती, फडणवीसांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती, सावंतांच्या कार्यकाळात साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर। सार्वजनिक आरोग्य विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे, एखाद्या गोष्टीत अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त, चुकीची गोष्ट थांबली पाहिजे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे निर्णय, शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान करणार चौकशी। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाची धूम सुरूच, 15व्या दिवसापर्यंत 500 कोटींचा टप्पा ओलांडला,